नमस्कार. आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी. हा कच्चा फणस आहे आणि हे मी बाजारातून पाव किलो आणलेला आणि त्याचं मधलं असं काढून हाताला आधी तेल लावून घेतलं आणि मग त्याचे फोडी करून घेतले आहे. आणि या बियासुद्धा घ्यायच्या आहेत, ज्या कोवळ्या आहेत त्या. असा आम्ही पाव किलो बारीक करून घेतला आहे. ही भाजी अतिशय सुंदर लागते, खूप चवदार अशी लागते. तर आपण ही थोडीशी अशी ग्रेव्ही टाईप करणार आहोत. तर ह्या पाव किलो सुरणाकरता मी हे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. हे 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. हे मीडियम साईजचे 3 टोमॅटो घेतले आहेत. टोमॅटो जास्त लागतं त्याला. ही 1 मिरची घेतलेली आहे. हे 1 इंच आलं घेतलेलं आहे. आलं लसूण पण थोडं जास्तच घालणार आहे. हे 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत. ही कढीपत्त्याची पानं आहेत 8-10. हा आहे माझा लाल मसाला. याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकतात. लाल मसाला कमी घ्यायचा आहे, साधारण अर्धा टीस्पून आहे हा. हा माझा काळा किंवा गोडा मसाला आहे. हा मी घेतला आहे 1.5 चमचा. धन्याची पावडर पण जास्त घालायची आहे. हे मी 2 चमचे घेतले आहे. आणि बघा बाजारात छान हिरवे धने आलेले आहेत. ती धन्याची पावडर बघा किती छान झालेली आहे. हे मी घरीच केली आहे. उन्हात सुकवून मिक्सरला बारीक करून ठेवलेले आहेत. हे जिरे आपल्याला घालायचे आहेत अर्धा चमचा फोडणीला. ही ही जिरा पावडर आहे. ही पण 1 टीस्पून घेतलेली आहे. ही पण मी भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, घरीच बनवलेली आहे. हळद घेतली अर्धा टीस्पून. पाव टीस्पून हिंग आहे. हे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. हे 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. हे तेजपान आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला आधी मिक्सरमध्ये या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला आलं, लसूण, मिरची आणि हे टोमॅटो ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, थोडं जास्त वेळ फिरवायचं म्हणजे आपलं आलं लसूण छान बारीक झालं पाहिजे. हे बघा मस्त बारीक झालं आहे. आल्या लसणाचा खूप छान असा वास मस्त सुटला आहे. आता आपण फोडणी करून घेऊ. मी यातच ठेवते म्हणजे जेणेकरून वास निघून जाणार नाही. इथे भांडं तापत ठेवलं आहे मी. हे तेल घालून घेणार आहे. थोडं तेल जास्त घालायचं आहे म्हणजे भाजी अतिशय सुंदर लागते. तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. इथे आपलं तेल छान गरम झालं आहे. हे तेजपान घालायचं आहे. हे छान तेलात हलवून घ्यायचं आहे. त्याचा असा छान असा वास येईपर्यंत आता आपण जिरे घालूया. जिरंही छान फुललं पाहिजे. मी गॅस कमी करते जिरे घातल्यावर. आता मी कढीपत्ता घालते. आता आपण कांदा घालून घेऊया. बघा मस्त कढीपत्त्याचा छान वास सुटला आहे. आता हा आपण कांदा 4 ते 5 मिनटं छान असा भाजून घेणार आहोत तेलात. मधून हलवायचं आहे. 4-5 मिनटं ठेवून द्यायचं नाही आहे. हे बघा इथे आपला कांदा छान लाल झाला आहे. एकदम काळाही नाही करायचा आहे. मस्त 4 मिनटं झाले. आता आपल्याला याच्यात टोमॅटो, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे.
छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, टोमॅटो प्युरी घालताना मी गॅस कमी केलेला, का तर कांदा जळायला नको म्हणून। आता हे आपल्याला छान टोमॅटो शिजवून घ्यायचे आहे। मस्त बघा, ह्याच्यात पण घातल्यावर आलं लसणाचा अतिशय सुंदर वास असा सुटलाय। आता आपण हे झाकण ठेवून 1-2 मिनिटं शिजवून घेणार आहोत। हे बघा, आपला टोमॅटो इथे छान शिजलाय। बघा किती छान रंग आलाय टोमॅटोचा, मस्त तेल सुटलं आहे। टोमॅटो छान आपला शिजलेला आहे। आता यात आपण सगळे सुके मसाले घालून घेऊया। हे बघा, लाल मिरची, हा माझा काळा मसाला, तो लाल मसाला होता। धन्याची पावडर, मस्त खमंग वास येतोय। जिरा आणि हळद, हिंग हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। एक अर्धा मिनिट हे सुके मसाले परतून घ्यायचे आहेत। आपण झाकण ठेवूया, अर्धा मिनिट छान परतून घेऊया। अर्धा मिनिट झालाय मसाले परतून। हे बघा, छान मस्त वास येतोय, एकदम छान मसाला झालाय। आता आपण याच्यात हे फणस टाकूया। थोडीशी कोथिंबीर घालूया। आता यात आपण पाणी घालून घेऊया। तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे, जेवढी पाहिजे तेवढी। मी मध्यम करते, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतलं आहे। हे बघा, अतिशय सुंदर ही भाजी झालेली आहे। अजून आपलं मीठ बाकी आहे। हे बघा, चवीप्रमाणे मीठ। यात मी आणखी पाणी घालणार आहे, कारण भाजी शिजायला पाणी लागणार आहे। हे बघा, आता यावर आपल्याला झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिट फणस शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटं वाट बघायची आहे। हे बघा, 10 मिनिटं झालेली आहे आपण भाजी शिजत ठेवलेली। आता इथे आपण बघूया आपला फणस कसा शिजलाय। अतिशय छान भाजी झालेली आहे, खूप मस्त वास येतोय। कच्चा फणस आता बराच आहे बाजारात। हे बघा, छान दबलं जाते, गरम आहे। हे बघा, हाताने छान दबतोय। मस्त आपली भाजी झालेली आहे। आता आपण ही बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा, अतिशय खमंग अशी आपली मस्त सुरणाची भाजी झाली आहे। अतिशय याचा सुंदर वास येतोय। याच्यावर अशी थोडीशी आणखी वरून कोथिंबीर। खूप छान भाजी झाली आहे, ही तुम्ही नक्की करून बघा। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही व्हॉट्सॲप किंवा आणखी काय असेल त्याच्यावर शेअर करा।
भरपूर शेअर करा. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर विचारा. आणि आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.